20 वर्ष आमचा फक्त वापर करण्यात आला. 20 वर्षात कोणताही रोजगार नाही. त्यामुळे विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात काम करण्याची वेळ आली, अशी भावना पाणिवेस येथील कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केली. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तुतारी चिन्हावर महेश कोटे हे निवडणूक लढवत आहेत. महेश कोटे यांना सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. गेल्या 20 वर्षात आमदाराने काहीच केलं नाही आणि बेरोजगारी हा प्रमुख मुद्दा युवक आता बोलून दाखवत आहे. दरम्यान शनिवारी सकाळी पाणिवेस गणपती मंडळाच्या गणपतीची पूजा महेश कोटे यांच्या हस्ते पार पडली. यावेळी मंडळाच्या वतीने महेश कोटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विचार व्यक्त करताना पाणिवेस येथील कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील खतखत व्यक्त केली. गेली 20 वर्ष आम्ही ज्यांच्याकडे होतो त्यांनी 20 वर्षात आमच्या युवकांसाठी काहीच केलं नाही. नोकरी नाही, कोणताही व्यवसाय आणू शकले नाही. त्यामुळे आमच्या भागात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे आता नाईलाजाने आम्हाला आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात जाऊन काम करावे लागत आहे. आता युवक पेटून उठला आहे. मी किमान IT पार्क आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तुम्ही 20 वर्षात काय केलं हे सांगावे. लोकांना खोटे आश्वासन देऊन फसवणूक करण्याचं बंद करा. आता लोक जागरूक झाले आहेत. आता लोकांनी 4 दिवस जागरूक राहून दाखवलं पाहिजे. आम्ही जर डोक्यावर घेऊ शकतो तर पायाखाली देखील घेऊ शकतो, अशी टीका महेश कोटे यांनी विजयकुमार देशमुख यांच्यावर केली आहे. आमचे संजय शिंदे साहेब, जय चापोतेजी, आमचे राजू कुरेशीजी, तुषार पवार, आमचे कोलतेजी, सगळ्यांची नावं घेतले. सगळ्यांचे वेळ असतील, संजय असतील, नवगिरे कर्पूराज आहे, मोरे आहे, तुषार तुमच्या पैलवान आहेत. सगळे ज्या भागात सर्व प्रमुख व्यक्तिगत. मला आज आनंद आहे की हे भाग मला वाटत नव्हतं की तुम्ही एवढी मोठी साथ मला द्याल, पण तुम्ही सगळे युवक आज या ठिकाणी मालकाला वाटत होतं की हे माझं, मी ह्या भागातलं आहे, हे माझं घर आहे आणि हे भाग तुम्हाला कधीही मिळणार नाही, अशी जी समज होती. पण युवक आज जागरूक झालेला आहे. तुम्ही महेश कोटे म्हणून माझ्या पाठीमागं आला नाही, तर महेश कोटे जे करत असलेला प्रयत्न आहेत की आपल्या मुलांनी सोलापूरमध्ये स्वाभिमानाने राहिलं पाहिजे, त्यांच्या हक्काचं काम त्यांना मिळालं पाहिजे, हा दृष्टिकोन ठेवून तुम्ही एकत्र येण्याचं ठरवलेलं आहे. महेश कोटेसारखे अनेक लोक उभारतील, पण त्यांनी काय केलंय का? मालकाला आपण 20 वर्ष संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करण्याचे भरपूर संधी त्यांना होती. ते मंत्री पण होते, पालकमंत्री होते 5 वर्षाचे. शिवाय त्यांच्याकडे 7-7, 8-8 खाती होती. त्या कुठल्याही खात्याचा उपयोग आपल्या लोकांसाठी केला नाही. तरी सांगावं, त्यांच्या खात्यामध्ये कुठल्या, त्यांच्याकडे जे मिनिस्टर म्हणून खातं होतं त्याच्यात किती लोकांना काम लावलं. अहो, तात्याने आमच्या साहेबाकडे पर्यटन खातं होतं फक्त थोडे दिवसासाठी, तर सोलापूरचे अनेक लोक MTDCमध्ये लावण्याचं काम केलं. मग आम्ही जिथं जिथं संधी मिळते, तुम्ही विद्यापीठामध्ये जावा, तात्याने लावलेले बरेच लोक आहेत तिथं. महापालिकेमध्ये जावा, आम्ही लावलेले बरेच मुलं आहेत तिथं. म्हणजे आपल्याला हाताला संधी मिळाल्यानंतर तिथं आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देणं गरजेचं आहे. पण तसं न करता फक्त वर्गण्या द्या, नाचा, माझा फोटो लावा, दारू प्या आणि बरबाद व्हा, ह्याच्या पलीकडे त्यांनी काही केलं नाही. फक्त मताचं राजकारण केलं. लोकांना फक्त हिंदुत्व हे ते भडकवण्याचं काम केलं आणि फक्त मत कसे मिळवायचे त्याची कॅल्क्युलेशन करत राहिले. त्यांनी मोठा व्हायला लागला तर ह्याला कसं दाबायचं, दुसऱ्याला कसं उचलायचं, त्याला परत कसं दाबायचं, तिसऱ्याला कसं उचलायचं, ह्याच्याशिवाय त्यांनी काय केलं का त्यांनी येऊन समोर सांगावं. माझी समोरासमोर त्यांच्याबरोबर आता प्रचाराचे 2 दिवस राहिलेले आहेत. माझी तयारी आहे, त्यांनी समोर यावं, त्यांनी काय 20 वर्षात केलेलं सांगावं. मी एक साधा नगरसेवक म्हणून काय केलं मी सांगतो. त्यांनी आत्तापर्यंत जे केलं नाही, पुढं काय करणार आहे तुम्हाला वाटते का? जे माणूस 20 वर्षात करू शकला नाही, पुढं करतो म्हणून सांगायला लागलाय, तो काय करू शकणार आहे? करायचं होतं त्यांच्याकडे सत्ता असताना केलं नाही. आता तर वातावरण सगळं आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडीचं वातावरण आहे. सत्ता 100% महाविकास आघाडीची येणार आहे. मग हे निवडून आले तर काय सांगणार आहे? मी विरोधात आहे, माझं कोण ऐकत नाही. हे ऐकण्यासाठी आपण त्यांना मतदान द्यायचं का? हा विचार आपल्याला आता करण्याची गरज आहे. त्यामुळं कुठल्याही भूलथापाला बळी न पडता दिली ना संधी, तुम्हाला त्या संधीचं सोनं करता आलं नाही,
मी मला दिलेली संधी तुम्हाला दाखवलं. मी बिडीगरपूर सारख्या भागामध्ये जे आज डेव्हलपमेंट झाली आहे, एक साधा नगरसेवक म्हणून मी एवढी डेव्हलपमेंट करू शकतो. 20,000चं घर आज 20 लाखाला चाललंय. ही डेव्हलपमेंट आहे. आणि एवढंच नाही तर ज्यावेळी मला संधी मिळाल्या तुम्हाला बघितलं, मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. अजितदादाला धरून या शहरामध्ये वेगवेगळ्या समाजाला 50-50 लाख रुपये 75 लाख रुपये असा निधी आणून त्या समाजाला 5-5 कोटीची जागा मिळवून दिली. मग ही दृष्टी आहे. ही दृष्टी असल्यामुळे मी करू शकलो, कारण त्या समाजाची उन्नती व्हायला पाहिजे, हे समाज एकत्र आला पाहिजे, विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे, आपल्या समाजातील मुलांसाठी आपल्याला काय करता येईल ह्याचा विचार त्या समाज मंदिरातून बसून व्हायला पाहिजे. हा स्वप्न आम्ही पाहिलंय. मी श्रीयंत्र वाटलं तर त्यांना वाईट वाटलं, पण मी दसऱ्याला वाटलं, आचारसंहितेच्या पिरियडमध्ये वाटला नाही. आणि दसऱ्यामध्ये वाटलेलं श्रीयंत्र कशासाठी वाटलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी यावी, त्यांच्या घरात लक्ष्मी सुख शांती त्यांच्या घरामध्ये यावी आणि प्रत्येकाची भरभराटी व्हावं. ही स्वप्न काय चुकीचं आहे का मला सांगा? प्रत्येक युवकाच्या हाताला काम मिळावं हे स्वप्न पाहणं चुकीचं आहे का? मी प्रयत्न तर केले. तुम्ही काय प्रयत्न केले सांगा? तुम्ही आता लोकांना फक्त सांगताय महेश कोटेंनी गाजर दाखवलं. अहो गाजरच दाखवत असं तर 50 लाख रुपये डेव्हलपमेंट फंड भरून सरकार परमिशन काढली नसती. गाजरच दाखवत असतं तर 1.5 कोटी रुपये सिद्धरामेश्वराच्या आपल्या ग्रामदेवताला दिले नसते. गाजरच दाखवायचं तर एवढा मोठा कार्यक्रम केला नसता. आणि करायचाच होता तर इलेक्शनच्या 2-3 महिने आधी करू शकलो असतो. हसवूनच मतं घ्यायची असती तर 2 महिन्यापूर्वी काम चालू आहे. 1.5 कोटी न देता आता 1.5 कोटीची जर बिल्डिंग 2-3 महिन्यात उभा केली असती तर लोक मला घरात बसून मतं दिली असती. एवढं मी फसवून मतं घेऊ शकलो असतो. पण मला कुणालाही फसवून मतं घ्यायची नाही, म्हणून मी माझा प्रामाणिक प्रयत्न केला. माझे प्रयत्न चालू आहे, मी काय थांबवलेला नाही. तुम्ही अडथळे कसे कसे आणला मी वेळ आल्यावर सांगेन. तुम्ही हे काम न होण्यासाठी किती प्रयत्न केला, उलट तुम्ही मला सपोर्ट काय केला सांगा. एक पालकमंत्री म्हणून आपल्या सोलापूरची डेव्हलपमेंट होती म्हणून उलट असलेले उद्योग बंद पाडण्याचं काम करण्यासाठी तुम्ही सिद्धेश्वरची चिमणी पाडली. आणि काय साध्य केलं त्याच्यातून? विमानसेवा चालू झाली का? उद्या चालू झाल्यानंतर मला त्याला वाटतं तेवढा हे मिळणार आहेत, कस्टमर्स मिळणार आहेत. मोठा जोपर्यंत उद्योग आणणार नाही तोपर्यंत त्याचा काही बाकीच्या सगळ्या गोष्टी होणार नाही. शिंदे साहेबांनी याच्या आधी प्रयोग केला. किंगफिशरचं विमान चालू होतं, परंतु आपल्याला माहिती आहे की लोक मिळत नव्हते आणि त्यामुळं 50% शीट चेंबरच्या गळ्यात घातले होते. चेंबरने रोज 50%चा खर्च उचलला होता, म्हणून थोडे दिवस का होईना ती विमानसेवा टिकली. ही सगळी वस्तू ती सोलापूरकरांना माहिती आहे. पण ह्यांनी आत्तापर्यंत जे केलं ते फक्त मताचं राजकारण केलंय, फसवण्याचं राजकारण केलंय. आत्ता सुद्धा पाईपलाईनचं गाजर दाखवतात. पाईपलाईन जवळ आली. अहो 250 कोटीची पाईपलाईन 850 कोटी गेली. अजून वर्षभर ती पाणी मिळू शकत नाही. आणि मला भीती त्याची आहे की ही पाईपलाईन जिथं पूर्ण होईपर्यंत हाय ती टाकणीची लाईन फुटती का काय, कारण तिची लाईफ संपलेली आहे. तिची लाईफ संपलेली असल्यामुळं आपण परत तेवढ्याच वरात येणार आहोत. 140 MLDवरच आपण राहणार आहोत. त्यामुळे रोज पाणी पुरवठा हे खोटं आश्वासन आहे, हे बोगस आश्वासन आहे. त्यामुळं हे कधीच येणार नाही. तुम्ही त्यांचे 5 इलेक्शन काढून बघा, प्रत्येक वेळी रोज पाणी पुरवठा देऊ म्हणले. गेल्या इलेक्शनला ह्यांनी सुद्धा त्यांच्या अजेंड्यामध्ये घातलं होतं लोकांना मी निवडून आल्यावर हे करेन. त्याच्यामध्ये IT पार्कचा सुद्धा ह्यांनी उल्लेख केला होता. केला नाही का तरी सिद्धरामेश्वराची शपथ घेऊन सांगावी. मी तयार आहे त्यांचं हे दाखवायला. सिद्धरामेश्वराची शपथ घेऊन दाखवा. जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की IT पार्क आणून. काय प्रयत्न केले सांगा ना समोर येऊन लोकांच्या. मी प्रयत्न तरी केलं, तुम्ही काय प्रयत्न केले ते तरी सांगा. पण तुम्ही असं फक्त प्रचार करून लोकांना फसवून मतं घेण्याचं जे काम चाललेलं आहे, आता लोक जागरूक झालेत. आमचा विशेष युवक जागरूक झाला आहे. तो आईवडिलापासून तुम्ही दूर करण्याचं पाप करताय. तो युवक आज पेटून निघालेला आहे. आणि मला वाटतं एकेकाळी आपण सोन्याचा धूर निघत होता म्हणतो. मला वाटतं पेटल्याशिवाय धूर निघणार नाही. म्हणून मी युवकांना सांगतो आधी पेटा आणि ह्याला जाळा, तर धूर आपाप जर काढायचं असेल तर हे 4 दिवस आपण पेटून उठलं पाहिजे आणि दाखवलं पाहिजे. आम्ही डोक्यावर घेऊ शकतो तर पायाखाली सुद्धा घेऊ शकतो. हे दाखवण्याची ही वेळ आहे आणि ती आपण दाखवावी. 20 तारखेला घरातून निघताना फक्त एकच घोषणा द्या, काय तुतारी कधी म्हणा,
मशीनच्या जवळ गेल्यावर घरात फक्त म्हणा रामकृष्ण हरी आणि मशीन जवळ गेल्यावर वाजवा तुतारी म्हणून बटन दाबा तुतारीचं. एवढी विनंती करतो सगळ्याला. परत एकदा मनापासून शुभेच्छा देतो. उत्तर शहर विधानसभा मतदारसंघ आघाडीचे उमेदवार महेश अण्णा पोटे, तसे तिथं आलेले आमचे काँग्रेस कमिटीचे उदय चापते, सन्माननीय व्यासपीठ. तर आता याच्या अगोदर मी बरंच ऐकलं आहे, आता माऊली पण बोलला. तर मी फक्त एवढंच सांगतो, विकासावर बोलतो. मी विकासावर बोलतो. मला आठवत आहे माझ्या घरचे 2007ला या भागात नगरसेवक होते. तर मला अण्णाने त्यावेळेस बोलून सांगितलं होतं, संजू तुम्ही या भागातली पाईपलाईन करून घ्या म्हणून. आज मी विकासावर बोलतो, मला बाकीच्या भानगडीत जायचं नाही आहे. तर अण्णांनी त्यावेळेस बजेट देऊन या भागात, आपल्या भागात 1 दिवसाआड पाणी येत होतं. आज सगळ्याला पाण्याची परिस्थिती माहीत आहे. तर युवकांना मी एवढंच आवाहन करतो, ह्याचा तर कमीत कमी तुम्ही विचार करा. आज माऊलीने आत्ता बोललाय, मी ह्याच्या पुढे जाऊन सांगतो, माझ्या भागातील तरुण आज व्यसनाधीन झालेत. ह्याचं कारण फक्त भाजप आहे. आज उदयाला आलेले तरुण, गेल्या आठवड्यातच माझ्या कोलते घराण्यातला एक मुलगा गेला. ह्याचं कारण कोण आहे? तर फक्त आणि फक्त भाजप आहे. मला कुणावर टीका करायची नाही, मी पक्षावर बोलतो. तर मला फक्त या भागातील तरुणांना एकच विनंती करायची आहे, फक्त कालचक्राप्रमाणे बदल हा निश्चित आहे. तर तुम्ही भविष्य जर घडवायचं असेल तर अण्णाच्या पाठीमागं उभा राहा, एवढंच मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जमलेल्या तमाम मित्रमंडळींना आणि तसेच 248 विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार चंद्र गटाचे अधिकृत उमेदवार महेश अण्णा पोटे यांच्या प्रचारार्थ जमलेल्या सर्व राजकीय पक्ष मंडळी आणि माझे मार्गदर्शक असे जे नाही आहेत चंद्रकांतजी वानकर काका यांना मी यांचा आशीर्वाद घेऊन या कार्यक्रमाची सुरुवात करतो. अण्णा ही विधानसभा अशी विधानसभा आली आमच्यासाठी की गल्लीतला एक म्हणजे आमचा काकाच म्हणजे गल्लीतलं व्यक्तिमत्व आमच्या समोर उभारलं आहे. आज आम्ही त्यांच्या सोबत नाही आहे, पण एक असं वाटतं की यांना की गल्लीतला एक काका म्हणजे आमचा जवळचा व्यक्ती आहे, आमच्यासाठी काहीच करू शकला नाही 20 वर्ष. हे दुःख आहे आम्हाला. हे सोडा, तो गल्लीतलाच व्यक्ती आहे की आमचाच व्यक्ती आहे. आज आम्हाला त्यांच्या विरोधात जावं लागायला ही खूप मोठी म्हणजे खूप मोठी दुःखाची गोष्ट आमच्यासाठी आहे. त्यांचा स्वभाव चांगला आहे, त्यांचे आहे ते आपले विरोधक आहेत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात आम्ही काम करायला. हे काम करायची वेळ आमच्यावर काय आली आहे? सपोज साहेब काय मिळाली आमच्यावर? 20 वर्षात आम्हाला इथं रोजगार मिळाला नाही. 20 वर्षात कुठले उद्योगधंदे आले नाहीत. 20 वर्षात फक्त आमचा वापर करण्यात आला, फक्त वापर करण्यात आला. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला एक संविधानिक पद आहे तुमच्याकडे. मी लग्न करता मयत करता ठीक आहे, मी मान्य करतो, ही चांगली गोष्ट आहे. एक चांगल्या व्यक्तीची स्वभाव आहे तो, लग्न मयत करणे, प्रत्येकाच्या सुखदुःखात जाणे. मग तुम्ही एक काम करा, मग त्या गोष्टी करायच्या आहेत तर तुम्ही एक सामाजिक कार्य करा. एक संविधानिक पद घेऊ नका. संविधानिक पद म्हणजे काय असतं की ते लोकांचे प्रश्न सोडले पाहिजेत. रोजगार असेल, उद्योगधंदा असेल. आज आमच्या गल्लीमध्ये अण्णा आम्हाला वाईट वाटेल की आमच्या गल्लीमध्ये एवढी बेरोजगारी आहे. इथून दत्त चौकापासून ते शिकोरपेठपर्यंत ग्रॅज्युएशन आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन आहेत. अण्णा एक फॉर्म भरायचा म्हणल्यावर उत्तरमध्ये तुम्हाला मी रेकॉर्ड देतो ऑनरोड किती पोरं आहे तो ॲप्लिकेशन करतात फॉर्म भरताना. कुठलीच प्रकारची मदत नाही आहे, कुठल्याच प्रकारचं आम्हाला एक बळ देण्यात आलं नाही आहे तरुणांना किंवा राजकीय नेता काम करणाऱ्या व्यक्तीला. त्यासाठी आम्ही खरंच म्हणजे 20 वर्ष झालं आम्ही प्रयत्न केलो. आज आपला भलं होईल, उद्या होईल. 5 वर्ष बघितलो, 10 वर्ष बघितलो, 15 वर्ष, आज 20 वर्षाला आहे. आज एक गल्लीतला एक व्यक्ती नाही आहे की त्यांच्याकडनं त्यांचा भलं झालेलं आहे किंवा एक राजकीय पद मिळालं आहे किंवा त्यांच्यामुळे रोजगार मिळाला आहे. अण्णा तुम्ही काय नसताना प्रत्येक समाजाला तुम्ही सभागृह आणला, खरंच तुमचं कौतुक करायला पाहिजे. अण्णा गवळी समाज असेल, धनगर समाज असेल, अनेक प्रत्येक समाजाला तुम्ही स्वतःच्या हिमतीने भांडून करून मंत्रालयात जाऊन प्रत्येक वेळेस बोलून तुम्ही जागा मंजूर करून घेऊन तुम्ही त्यांना सभागृह बांधून दिला. त्यांना खरंच एक कॉम्बिनेशन करायला पाहिजे.
साधा एक माजी महापौर आणि एक 20 वर्ष असलेला आमदार, एक काम करण्याची जी पद्धत आहे ना, खरंच तुमची ग्रेट आहे. या सगळ्या गोष्टीमुळे अण्णा आज आम्ही तुमच्यासाठी भक्कमपणे तुमच्या पाठीशी आहे. तुषार पवार आहेत, राजाभाऊ आहेत, आमचे काका आहेत मार्गदर्शक, संजू काका, या सगळ्यांच्या आम्ही मार्गदर्शनाने अण्णा तुम्हाला वैयक्तिक पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथे आलो की आमची तुमचा विजय निश्चितच आहे. 100% गॅरंटी तुमचा विजय निश्चितच आहे. या विजय झाल्यावर तुम्ही या तरुणांकडे, या रोजगाराकडे लक्ष द्या, त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा. इथे अनेक प्रश्न आहेत, तुषार पवार दादा असेल, राजाभाऊ असेल, या सगळ्यांनी तुम्हाला प्रश्न वारंवार कानावर घालीत, त्या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करा अशी आमची विनंती आहे ना. आणि येत्या महापालिकेत भविष्यात आमच्या गल्लीतलं प्रत्येक व्यक्तीचा म्हणजे तुषार पवार यांचा तुम्ही विचार करावा अशी माझी विनंती आहे. मतदारसंघासाठी आपले अधिकृत उमेदवार महेश नागवडे साहेबांचा आपण प्रचारासाठी आलेला आहे. आता सगळ्यांना माहिती आहे, आता आमचे काका बोलले की इथे मानकरी व मानकरीचं काम काय, त्यांनी समजून घ्या मानकरीचं कसं असतं, मानकरीचं किती मोठं जिम्मेदार असतं, एक तर त्यांनी निभवलंय का नाही. म्हणून मी म्हणतो हे त्यांचं काम त्यांनी करावं, पण त्यांना कुठलंही काम जमत नाही. आता आमचे पवारसाहेब बोलले, माऊली बोलले, त्या तळमळने बोलले. एका आपले खूप महत्त्वाची गोष्ट आहे, युवकांचं खूप मोठं प्रमाणावरती नुकसान होत आहे. आज ते नुकसान आपल्याला थांबवायचं आहे. मी पण त्यासाठी अण्णावर का पाणी थांबलो मी, कारण का मला बघायला होईना. आणि आमचे काका बोलले की मुलं व्यसन झाले, सगळे दारूचे नाद लागलेत, हे खूप मोठा परिणाम येणाऱ्या काळामध्ये आपलं खूप नुकसान होणार आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना हा विनंती करतो, येणाऱ्या काळामध्ये अण्णाचं खूप मोठं काम आहे, त्यांच्याबरोबर मी सभागृहात 5 वर्ष काम केलो आणि मला माहीत आहे ते निधी कसा आणतात, कुठले हेड आहेत, कुठले हेड आहेत, कुठले हेड आहेत त्यांना माहीत, त्यांना काय वाटतं, पण ते निधी असं नाही आहे. ते एक खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास आहे, त्यांना पूर्ण सोलापूरचा अभ्यास आहे, त्यात शेव उत्तरचा त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास नाही आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कुठल्या तरी IT सेक्टर म्हणा त्यांनी प्रयत्न केलेत, ते आलं येणार 100% आम्हाला माहीत आहे. आणि त्याच्यामुळं सोलापूरचं प्रयत्न होईल, त्याचप्रमाणे त्यांनी इंडस्ट्री एरिया पण ते डेव्हलप करू शकतात. इव्हन त्या टेक्स्टाईलचं पण त्यांना माहिती आहे. हे सगळं जसं वाढेल त्यामुळे रोजगार मिळाल्यामुळे लोकांची संख्याचं इन्कम वाढल्यानंतरच मग आपलं कुठल्या पण दुकान टाकात जसं इन्कम होईल. म्हणून हे आपली स्वतःचं जिम्मेदार आहे. प्रत्येक युवकांनी जर हात पात्र काम पाहिलं तर 100% तुम्ही अण्णाच्या मागं राहा, आम्ही पण अण्णाच्या मागं आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी मिळून येता येणारा 20 तारखेला 1 नंबर बटनावरती तुताईला बटन दाबून विजय करा विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा दादा